असं करायचं आपण दोघे आणि आपली कमीत कमी 5-25 पोरं बाळा. 25 विना कमी होती. अरे खूप होती ना. गंमत केली. काळजी नको. बस एकच पोट त्याला शिकवायचं. शिकवून खूप मोठा करायचा. ह्याच्यासारखा बेश्रम माणूस ना अख्ख्या जगात नाही पाहिला. अरे आम्ही आपलं काम करतो. तुम्ही कशाला म्हातारे माणसं आमच्या मध्ये वाढता? अशा रस्त्यावर अरे काही लाज लज्जा ठेवा तुम्ही. अशा रस्त्यावर जर तुम्ही आपले चाळे सुरू केल्या मग माझ्यासारख्या म्हाताऱ्याची एखाद्या वेळेस बॅटरी चार्ज झाली मग याला जबाबदार कोण? बॅटरीची एवढीच काळजी आहे. चार्जर सोबत घेऊन फिरत जा ना. तर तुमच्या जवळ चार्जर आहे म्हणून कोठीही कुचकाल का तुम्ही? आमची मर्जी. तुमची मर्जी. बरोबर आहे. नवीन मोबाईल आहे आमचा. नवीन मोबाईल आहे. अरे आमचा मोबाईल मध्ये काही कमी नाही आहे. कशाला दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये सिम टाकता तुम्ही? उभी नाही तसा मी बेश्रमच तुम्ही चालू द्या आपलं. यांच्यासारखा बेश्रम माणूस तर बाबू अख्ख्या जगात सापडणार नाही. बरोबर बोलता तुम्ही. आलीस तुझीच कमतरता होती. अहो तू बायको आहे ती पाहिजे अशी नाही माझी. साध्या धर्माची वरी नाही. अच्छा पाठीमागे लागतेस तू. बरोबर आहे ना. पाठीमागे लागत नाही तर काय करेल? नवऱ्याची काय इज्जत तिज्जत ठेवणं. तुमची कोण इज्जत करणार सांगा ना. आधी पहिली पोरगी पडून गेली आज सकाळी दुसरी गेली मग कोण इज्जत करणार आहे तुमची? बाबा दुसरी गेली का ती? अरे हा माणूस इकडे तिकडे भटकत राहते. थोडीशी लाग नाही या माणसाला. तू बोललो बॉस पळून जाऊ दे. पळाली तर काय बिघडलं? तुला किती पोरी पाहिजे तू सांग ना. तू फक्त ऑर्डर दे. पुरवण्याचं काम मी करतो. पावर किती माणसाले आणि अजिबात नाच नाही. कवडीची नाच नाही. टेकला माणूस पुरा. याची बायको आहे ते दिसत नाही का? फोकण्या आणि का अशा पडून जासाठी पोरी केले होते का? आणि मी पण जायचं असतं पडून पण कोणासोबत जायचं असतं? एखाद्या मास्तरसोबत जायचं असतं. एखाद्या बाबूसोबत जायचं असतं. नाही तर शाळेच्या संस्थेसोबत जायचं असतं. पण तसं नाही केलं. तुमच्या मस्तीवर गेले ना. एक गेली ते बॅटवाल्यासोबत आणि दुसरी गेली ते कशा साफ करणाऱ्यासोबत. बरोबर आहे ना. बॅटवाल्यासोबत गेले तर काय झालं? अहो मी मरी तर खूप बॅटवाले होते. हो का? त्या बॅटवाल्यासोबत पडून जायसाठी पोरी पैदा केल्या होत्या. हो ना. तू बोलू नकोस. तू बोलू नकोस. अरे कोणाची इज्जत म्हणतेस का माझे? आणि बरोबर आहे. गेल्या तर गेल्या पडूनच. वेळेवर जर हुंडा दिला असता तर तुम्हीच अशा पडून गेल्या असतं. तुमच्या पोरी काही नाक काढून नाही का करावं? अगदी बरोबर बोलल्या. आयच्या बरोबर बोलला. कोणाला हुंडा देऊ मी? त्याच्या मायचा नवरा हो का मी? अरे मी आपल्या आयुष्यभर पैसे कमवी आणि पोरीसाठी त्या नवरदेवाला पैसे देईल. काय विचारा तुमची? बरोबर बोलला तुम्ही. एक काम करा. तू मागे बढ़ो मग तुम्हारे साथ. बरोबर आहे बाई. आणि एकच तू आहेस की जी माझी कदर करतेस. बाई तुझा एवढं चुमा घेतो नको करू तू. म्हणून काशील अहो कोणाची इज्जत बनवून राहिलीस? ते कोण देता म्हणजे पूर्ण आयुष्यभर पैसे कमवावा. इंजिनियर डॉक्टरने याले पैसे द्यावा काय साठी? द्याव देत नाही या पोरी केल्या या माणसाला अजिबात लाज नाही शरम नाही. मला तुमचे विचार खूप पटले. वा वा वा. आणि विचार सोबत एक गोष्ट आठवण सांगायची आहे मला. सांग बाई सांग. तिला तू आज मला तू नको. नाही तुम्ही काय दिसता जी? काय तुमचे सिक्स पॅक काय तुमची बॉडी सलमान खान दिसता जी तुम्ही. आम्ही इथं थांबत नाही. हा बुडगा बावलेला हा. स्तुती कर पण कोणत्या माणसाची करते काय विचार कर. एक दिवस स्तुती अंगावर येईल तुझ्या स्तुती कर पुन्हा. काय नाही काय ना वाट
असं तो जर बावळेला तुझ्याकडून पडला मग राहायची गोपला चित्र्या बित्र्या करेल तुला त्याचा बाळच माहित नाही फुगे घ्या तोंडात एक दात नाही तर दोन दात सोडले म्हणजे सगळं गायब आहे तू का सर्व अवा दोन जायचं तुझ्या कामाच्या आहेत माझ्या काची कामाची आहे का? चुरपाच्या तर कामाच्या आता तेवढंच बाकी राहिलं होतं तेवढंच बाकी राहिलं होतं असं वाटते तसं काय देवा अरे त्या गावातल्या बाया म्हणतात झगडी आहे कोणाला मारते पण काऊन मारते समजते का नवरा बोलून काय म्हणा असं विसरत अवा तू आपलं नशीब समज माझं काय कशी सांगता माझ्या सारखा त्या पोरगी म्हणजे 6 दाखवायला आहे चला